नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बांधकाम कामगारांसाठी जी बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना आहे ती कित्येक दिवसांपासून बंद पडलेली आहे. पण महाराष्ट्र शासनाने शेवटी एक सगळ्यात आनंदाची बातमी दिलेली आहे. बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी. बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना या तारखेला सुरू होणार. दिलेल्या वेळेत नवीन सुधारित अटी व कागदपत्रांसोबत अर्ज करावा लागणार. या संदर्भात शासनाने सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे आणि हा जो काही शासन निर्णय आहे हा 27 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या समोर आलेला आहे. पाहू शकता, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने ही नवीन अपडेट दिलेली आहे आणि या अपडेटी दरम्यान तुम्हाला या योजनेचा लाभ देण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्कॉलरशिप योजना फॉर्म भरणा चालू झालेला आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला चालू होणार हे या लिस्ट मध्ये दिलेलं आहे. त्याच प्रकारे नवीन अटी व कागदपत्रे काय आहेत ते देखील व्यवस्थित समजून सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी दरवर्षी शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप योजना राबवली जाते. आता जर तुम्ही कित्येक दिवसांपासून लाभ घेत असाल तर तुम्हाला सगळं माहिती असेल, पण जे नवीन कामगार आहेत त्यांना हे प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. परंतु चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2026-27 चे नवीन स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची ही जी योजनेची अंमलबजावणी सुरू होण्यास काहीसा विलंब झाला आहे. म्हणजेच जर तुम्ही मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षीपासून लाभ घेत असाल तर तुम्हाला माहिती असेल ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत कित्येक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप खात्यात जमा होत होती, पण यावेळेस अजून योजना देखील चालू झालेली नाही. मग नक्की यावर्षी लाभ मिळणार का नाही असा प्रत्येक कामगाराला प्रश्न होता. तर प्रत्येक कामगाराचा प्रश्न आता दूर झालेला आहे. कारण योजना सुरू होण्यास विलंब का झाला या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अपडेट दिले आहे आणि अधिकृत तारीख देखील दिलेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बांधकाम कामगार योजनेचा आणि त्या अंतर्गत मिळणाऱ्या विविध लाभांचा गैरफायदा बोगस किंवा अनधिकृत बांधकाम कामगारांकडून घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले होते. अनेक अपात्र व्यक्तींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे, खोट्या डॉक्युमेंट्सच्या आधारे एजंटगिरीने आपली नोंदणी करून खऱ्या गरजू कामगारांना मिळणाऱ्या लाभांवर गदा आणली होती. या गंभीर बाबीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने आणि कामगार विभागाने यावर सखोल विचारमंथन केले असून आता एक सुधारित अपडेट आणलेले आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त ओरिजिनल बांधकाम कामगारांनाच लाभ मिळणार आहे. आता या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कडक नियम, अटी व मानके लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आता या नवीन सुधारित धोरणानुसार आता बांधकाम कामगारांना मिळणारा सर्व आर्थिक लाभ आणि स्कॉलरशिप थेट सरकार ते कामगार ही नवीन ऑप्शन आणलेला आहे. ही नवीन पायरी आणलेली आहे. सरकार ते कामगार म्हणजे मध्ये कुठल्याही जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टदाराला याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार नाही. डायरेक्ट बांधकाम कामगार मंडळाकडून डायरेक्ट कामगाराच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील. यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचा वापर केला जाणार आहे. आता डीबीटी म्हणजे काय? तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमच्या कामगार कार्डला तोच मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या प्रकारे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामध्ये लाभ मिळत असतो. तर 2026-27 पासून तुम्हाला डीबीटी अशा स्वरूपात थेट लाभार्थी कामगाराच्या किंवा विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जी काही त्याची स्कॉलरशिप असेल 1,000, 2,000, 10,000, 60,000, 1,00,000 इतकी पर्यंतची रक्कम डायरेक्ट डीबीटी द्वारे त्याच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. आता या प्रक्रियेतून कोणत्याही जिल्ह्यातील कंत्राटदार किंवा कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम, बेचोलिये, मध्यस्थ किंवा एजंट पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारची फसवेगिरी, दलाली किंवा लाभातील विलंब यासारख्या गैरप्रकारांना कायमचा आळा बसणार आहे आणि केवळ पात्र व अधिकृत नोंदणीकृत कामगारांच्याच पाल्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. म्हणजे जे बांधकाम कामगार एजंटचा फायदा घेत होते त्यांना आता लाभ मिळणार नाही आणि ज्यांना बळजबरीने एजंट कडून फॉर्म भरावा लागत होता त्यांना देखील आता एजंट लावण्याची गरज नाही.
आता सगळ्यांची महत्वाचा प्रश्न म्हणजे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2026 मध्ये केव्हा चालू होणार? ऑगस्ट महिना उजळून गेलाय, तर त्या प्रत्येक बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी अशी आहे की बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2026 ही येते 1 सप्टेंबर 2026 पासून अधिकृतपणे सुरू होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 1 सप्टेंबर पासून योजना चालू होईल आणि कामगारांना अर्ज करायला 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर मध्ये विंडो ओपन केली जाईल, वेबसाईट चालू केली जाईल, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांचे अर्ज करता येतील. टिल लास्ट डेट 31 मार्च 2027 पर्यंत बांधकाम कामगारांना अर्ज करता येतील. आता शासनाने नवीन पारदर्शक ऑनलाईन प्रणाली म्हणजे डीबीटी पोर्टलचे एकत्रीकरण आणि बोगस नोंदी चाळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आपल्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीसाठी या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. आता ही जी अपडेट आहे ही फक्त स्कॉलरशिप योजनेसाठीच नाही आहे. जर तुमचं रिन्युअलचं काम असेल तर रिन्युअलचं काम देखील असंच होणार. त्यानंतर तुमचा भांड्याचा फॉर्म असेल, पीटीचा फॉर्म असेल, सगळे फॉर्म आता या डीबीटी द्वारेच होणार आहेत. आता या प्रकारे तुम्हाला ही सगळी अपडेट आहे. पण 2026 चे फॉर्म भरण्यासाठी काही नवीन कागदपत्र यामध्ये यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस देखील थोडी बदललेली आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण ती संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आता कामगार मित्रांनो, जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवा आणि इथून पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, तो शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पाहून जा. पात्रतेच्या नवीन सुधारित अटी म्हणजेच 2026 यामध्ये योजना सुरू झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय असेल व कागदपत्रे कोणते लागतील याची आता नवीन सुधारित अपडेट आलेली आहे. नोंदणी आणि नूतनीकरण ही सगळ्यात पहिली अपडेट आहे. अर्जदार पालकांची बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अधिकृत नोंदणी असावी व ती अर्जाच्या तारखेला वैध म्हणजेच लाईव्ह किंवा ऍक्टिव्ह म्हणू शकता हा स्टेटस दिसायला हवा. जर असा दिसत नसेल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र असाल. त्यानंतर दुसरी अपडेट म्हणजे 90 दिवसाचे काम प्रमाणपत्र. कामगाराने मागील वर्षात किमान 90 दिवस काम केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. याची पडताळणी नवीन प्रणालीद्वारे केली जाणार आहे. जर कामगार गेले मागील 90 दिवस कामावरती हजर नसेल, याची अपडेट सरकारकडे असेल, तुम्ही दिलेल्या कागदपत्रांवरती अनुमान लावलं जाईल आणि जर तुम्ही 90 दिवस तुमचं काम दिसलं नाही तर तुम्हाला योजनेतून अपात्र करण्यात येईल. त्यानंतर पुढील अपडेट म्हणजे हजेरी व शैक्षणिक पात्रता. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मान्यता प्राप्त शाळा, कॉलेज किंवा शासकीय नोंदणीकृत संस्थेत नियमित शिक्षण घेत असणे आवश्यक आहे आणि त्यांची शाळेतील हजेरी कमीत कमी 75% असणं अनिवार्य आहे. आता ही जी 75% हजेरी आहे ही फक्त इयत्ता 10वी पर्यंतच लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ही 75% हजेरी असण्याचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. हे फक्त 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच कंपल्सरी केलेलं आहे. त्यानंतर चौथी जी तुमची अट आहे किंवा अपात्रता पात्रता आहे ती म्हणजे अपत्य मर्यादा. एक नोंदणीकृत कामगाराच्या जास्तीत जास्त 2 पाल्यांनाच या स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळणार आहे. मग यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. समजा एका कामगाराला पहिला मुलगा किंवा मुलगी होती पण ती वारली आणि त्यानंतर परत पहिला मुलगा किंवा दुसरा मुलगा मुलगी असं झालं तर यामध्ये हे जे तिसरं दाम्पत्य असेल, तिसरं जो मुलगा असेल किंवा जे त्यांचं चाइल्ड असेल त्याला लाभ दिला जाणार नाही. यामध्ये ते वारलेला मुलगा किंवा मुलगी आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरला जे त्यांना दाम्पत्य मिळालंय त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यानंतर शेवटची आणि 5वी महत्वाची म्हणजे बँक खात्याची जोडणी. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सांगितलंय पण विद्यार्थ्यांच्या खात्यांवरती रक्कम जमा केली जात नाही. अगोदर विद्यार्थ्यांचं खातं घेतात, त्यानंतर फॉर्म रिजेक्ट किंवा क्वेरी मध्ये टाकला जातो आणि कामगाराचं बँक पासबुक द्या असं सांगितलं जातं. त्यामुळे फॉर्म भरताना जो कामगार असेल त्याचं बँक पासबुक आणि अकाउंट नंबरच अपलोड करायचा आहे. कामगाराच्याच खात्यावरती 1 ना 1 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर खाली काही आवश्यक कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये बांधकाम कामगारचं ओळखपत्र, कामगार व विद्यार्थ्याचे आधार कार्ड, त्यानंतर मागील 90 दिवस काम केल्याचे महत्वाची प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा मागील वर्षाची मार्क लिस्ट, सध्याचं शैक्षणिक वर्षातील
26-27 मध्ये त्या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलंय, याचं तुम्हाला बोनाफाईड लागणार आहे. विद्यार्थी व पालकाचे बँक पासबुक किंवा रीतसर रद्द केलेला चेक लागणार आहे. रेशन कार्ड लागणार आहे. विद्यार्थी व कामगाराचं पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. फक्त एवढ्याच वस्तू लागणार आहेत. या व्यतिरिक्त काही लागलं तर तुम्हाला कळवलं जाईल. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.